सर्व गवळणी आल्या का? आल्या. अगं मग आपल्या शाणी सुरती गवळण म्हणजे वरच्या आईची ठकू मावशी. होय. तिला हाक मारून घेऊया. बर. अगे मावशी आले का? सगळ्या पुरी आल्या. आल्या ना ग. बाजारला जायचं. बाजार गच्च भरलेला आहे. एक काम करायचं, मालाची चौकशी करून नंतर बाजारला जाऊया. मी चौकशी करते. चला बाई तयारी बाजारची. बाजारची तयारी काय माल घेतलास? हा चांगला माल. नेसली काय ग? साधी साडी, दागिना, नेकलेस. अरे वा चांगला दागिना. चला बाई तयारी बाजारची. झाली ना ग. काय माल घेतलास? मी घेते दही. नेसली काय? एकदम साधी साडी. दागिना ग? साधी माल. साधी माल घातलेले. नाक्यावर थांबा. चला बाई तयारी बाजारची. आज घेतला श्रीखंड. नेसली काय? साधी साडी, दागिना ग? दागिना घालते, नेकलेस. चांगला माल आहे. बाबा नाक्यावर थांबा. चला बाई तयारी बाजारची. काय माल घेतलास? मी घेतलं बाया दूध. दूध? दूध. नेसली काय ग? नेसली लाल साडी. दागिना? एक दाणी. तयारी झाली रे? बाजारात निघायचं. चला बाजारला. काय बाजारला ग? तुझी तयारी झाली ना? काय माल घेतलास? बासुंदी. चांगला माल. नेसली काय? पैठण, दागिना, मोहनमाळ. तयारी झाली रे? बाजारात निघायचं. चला बाजारला. काय ग? बाजारला ग? तू माल घेतीस का तशी घेतीस? मी सुद्धा माल घ्यायला पाहिजे का? तुमच्यात माझं खपत नाही. आमच्यात काय बाय खपू नकोस तुझं. सगळ्यात भारी माल कुठला? स्पेशल गुळाचा चहा बाई. चहाला फार डिमांड. हाटीला तर कबशीच वाटण्याला येत नाही. ए मावशी, काय ग? नेसायला काय ग? नेसायला किटली. किटली कशी काय नेसणार? मला एक सांग, किटला वर काय असतंय? आकडे. मग त्या आकडीला दोन्ही बाजूला दोरी बांधायची, उभी गळ्या सोडून द्यायची. साधारण पातळ भाजायला माझी तयारी झाली. रस्ता करायचा, निघायचं.
अशा प्रकारे सगळ्या मुलीची एकंदरीत तयार झाली. मला एक म्हणायचं आहे, मी काल तुमच्यावर बाजार नसतानाच्या कृष्णाने तुझी काय खोड केली ग? लई मोठी आमची खोड केली. काय खोड केली ग? ए मावशी, अगं मी गडबडीनं बाजारात निघाले शाबास. आणि तो काळा कृष्ण असा झाडावर बसलेला. झाडावर बसून त्याने काय केलं ग? काय केलं म्हणून काय विचारतेस? काय केलं? अगं वरना असा नेम धरला. आता वरचा नियम काही साधा आहे का? कसा ग? झाडावरचा एकदा मला मारला ग, मी चुकवला बाई नियम तो. असं वय. हो. मग वरना असा नेम धरला. बरं. तर एका खड्यात माझी तिन्ही माठ फुटले. एका खड्यामध्ये तिन्ही माठ फोडले. होय. माझी अशी तुझी खोड केली? तुझी काय खोड केली ग? माझी काय साधी खोड केली का? कशी? अगं म्हटलं सगळ्या पोरी बाजारात निघाले, आपण बी गडबडीत बाजारात निघावा. होय. परंतु बाजारात तसं जायचं नाही. नाही. प्रथम म्हशीची धार काढायची, नंतर बाजारात जायचं. जायचं. मी बी आपलं गडबडीत काय केलं? बादली घेतली, धार काढा, म्हशीकडे जाऊन बसले. तितक्याच्या कृष्णाला मोका साधला ग. तसं मला धार काढताना बघितलं. लगेच त्या काळ्या कृष्णाने बासरी वाजवाय सुरुवात केली. आणि माझ्या नादामध्ये देहबानी सुरून गेले, तल्लीन झाले. त्या नादात म्हशीला सोडून दिलं, रेड्या खाली जाऊन बसले. अंधारात लोड शेडिंग मला घोटाळा झाला. अगं आता ह्या मुलींची कशी खोड केली मुली सांगतात. चल ताबडतोब खोडीला सुरुवात करावी. कृष्ण से क्या नसीब घटे भरे बसा माधवा 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 कटाळ तू कसा माधवा कटाळ तू माधवा कटाळ तोरे कसा 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 चार जणींच्या हुडतीस चार जणींच्या हुडतीस आणि कोणाला सिर घालसे आणि कोणाला सिर घालसे मेरे बोळे सासरवासी मेरे बोळे सासरवासी सुहासनी चावसा माधवा 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 कटाळ तोरे कसा 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 गणपती मंगल मूर्ती नमन करतो आता 14 विद्येचा तो दाता सरळ सोंड एक दंता 14 विद्येचा तो गणपती 64 कला मती द्यावी मला गायाला गणपती नमल मे सिरा गणपती नमल मे सिरा नमल मे सिरा देवा ज्ञानमतीचा झरा हो सबित चातुरात सातू हिरू बोल अक्षरा अहो
अहो सज्जन तुम्ही बसला लहान थोर आणि खऱ्या खोट्याचा सांगतो सार पुढच्या भविष्याचा ऐका चमत्कार आणि गडबड करू नका जरा मन करा स्थिर मित्र केला तर करावा जसा रणातला रणशूर मनाचा धीर निर्मळ सदा अंतकरण उदार आणि मित्रानं मित्रावर करावा परोपकार हलकट मित्राची संगत केल्यावर आपला अपमान होणार तो मित्र काय मित्राच्या उपयोगी पडणार असला मित्र कधी कधी घरी आणू नये इतकेच नव्हे पण कल्पांती दाखवू नये घराच्या बाहेरील द्वार आणि हे मात्र लक्षात ठेवण्यासारखे आहेत अक्षर शिवा संभाकाडी तरा संभाकाडी तरा शब्द ताजव्यात धरावर कलगीच्या तुरा भाऊ फकर रत्न माला भरतो गा कटिबंध छंद कवी वापरतो अशी रणात छकड तीर मारतो गा मित्र इमानी मित्रासाठी मरतो उघड रंग मालाची कडी सन्मान एकदा कर सुंदरी शिवा संभाची आली जोडी सन्मान एकदा कर सुंदरी शिवा संभाची आली जोडी शिवा संभाची गा अनुभवाची नवीन कवीची जमली कडी ग ऐकून कीर्ती कर थोडी ऐकून करती किर थोडी भाऊ फकर म्हणे निकर कर गे आजची उद्या नाही येणार घडी त्याचं असं आहे ज्या वेळेला मी 210 खेळासाठी बाहेर पडतो विजयादशमीला आमच्या कार्यक्रमाची सुरुवात होते तेव्हापासून कंटिन्यू 7 महिने आम्ही बाहेर राहतो त्यावेळेला घरी फक्त बायका माणसाशिवाय कोणी नसतं पुरुष माणसं कोणी नसतात आमची जी पुरुष मंडळी सगळी इकडे आम्ही मग त्यावेळेला शेतीची वगैरे कामं जी असतात त्या बायकाच करून घेतात काय आड अडचणी असल्या तरी त्यांचं तेच बघून घेतात आणि आम्हाला कळवलं जातं आम्ही त्याची पूर्तता करतो असं बायका माणसांच्यावर आम्ही सगळं सोपून 7 महिने कंटिन्यू आम्ही बाहेर पडतो आणि शिवाय आम्हाला गावाचं सहकार्यही आहेच आणि त्या जवळपास आम्ही कुठे गेलो तरी घरी जाऊन चक्कर मारणं होतं की कसं काय चाललंय घरची व्यवस्था कशी आहे हे आम्ही सगळं जवळपास गेल्यानंतर जर लांब गेलो तर मग आम्हाला काही घरी जाता येत नाही आणि पुरुष माणसं ठेवायलाच येत नाही सगळीच आता मुलं काही थोडं थोडं शिकले आणि सगळीच मुलं इकडे आमच्याकडेच वळलेत त्याच्यामुळे मुलं सुद्धा घरी राहत नाही म्हणजे त्यांना सुद्धा या कलेची हौस वाटली म्हणून ते सगळे आमच्याकडेच म्हणजे काय 8वी 9वी 10वी पर्यंत अशी शाळा शिकली तिथून पुढे शाळा शिकण्याची त्यांची इच्छा नाही त्यामुळे आता मग त्यांना घरी ठेवून काय करायचं तुमच्या चुलत्याचे वगैरे कोणी मुलं आहेत ना फडामध्ये होय चुलत्याचे एक भीमराव म्हणून आमचा आता खलनायकाची भूमिका करतात ना ते आमच्या चुलत्याचे ते एकटाच मुलगा आहे तो त्यांचा दुसरा एक मुलगा आहे तो एक आहे आता आमच्या बरोबर म्हणजे ते बापल्या 2 जण आमच्याकडे आहे आणि तुमचे स्वतःचे मुलं माझी 2 आहेत याची 2 आहेत पण आमचे आता ते आजारी भाऊ आहेत ना घरी शामराव त्यांची 2 मुलं आहेत अशी म्हणजे जवळ आम्ही आता कमीत कमी 8 ते 10 माणसं एका घरातली आहोत बरं आणि तुमच्या सगळ्या याच्याबरोबर जेवणा खाण्याचं आमचे सगळे आचार्य वगैरे असतात सगळं स्वतंत्र आमचं जेवणाचं त्या डिपार्टमेंटला कमीत कमी 5-6 माणसं असतात असं जेवण बनवणार आम्ही काय करतो की जेवढे कलावंत आहेत ना या सर्व कलावंताला 2 वेळाचं जेवण देऊन आम्ही त्यांना पगार तुम्हाला हे सांगतो की आमची मूळ नाव लव अंकुश आणि लव अंकुश नाव असताना काळू बाळू हे नाव का पडलं तर त्यावरून आमच्याकडे एक वग आहे तो जहेरी प्याला अर्थात काळू बाळू
त्यात आमचे 2 पोलिसाची काम आहेत आणि त्यात आम्ही सोंगाडे. मग त्या वाघामुळं एवढी आमची प्रसिद्धी झाली आणि लोक आम्हाला काळू बाळू याच नावानं ओळखू लागले. आमची मूळ नावं बाजूलाच राहील. काळू बाळू, हे औषध तू घे. हा गाढव चांगला हसायला लागला की हो. याच्यामध्ये विष कालवलेलं मी डोळ्याने बघितलं आणि हे औषध घेतलं का तर मी जगणार. मरले कमर आता तुझाही पगार आणि माझाही पगार मी एकटाच घेतो. चांगली पगारापर्यंत त्याची मदत चालली. काय म्हणता? हे औषध तू घे. ते औषध मी घ्यायचा? हो, आता माझ्या लक्षात आलं. काय ते? अहो, आज माझा निरंकार उपवास आणि आज मला तोंडात थुंकी सुद्धा घ्यायची नाही. नाहीतर हे औषध मी केव्हाच घेतला. त्याच्यात काय मोठं महत्व आहे. मरतो काळू. आता मेला का राहिला? मग अशी मला सारखं हसत होतं नाही का? हे औषध तू घे. कोण मी? माझी तब्येत ठीक आहे आता. अलीकडे मला औषधाची जरूर भासत नाही. माझी तब्येत सुधारत चाललेली आहे. काळू, तू आजारी आहे असं समजून तुला औषध देत नाही. आणि मग? अरे या ठिकाणी औषधाची आम्हाला प्रचिती पाहायची आहे म्हणून हे औषध तू घे. असं का? आणि हे औषध घेऊन जरी तू मेलास तरी आमच्या दरबारातला एक चुवा गेला असंच आम्ही समजू. भले उदार मनाचे महात्मा पुरुष. घे हे औषध. दांडगो आहे तुम्हा लोकांचा बाबा. मरले का मर. आता तुझी बायकून माझी बायको एकटाच घे. अरे मला माझ्या प्राणाचं पडलं आणि तुझं लक्ष माझ्या बायकोकडे गेलं काय रे? आणि मगाशी माझा पगार घ्यायला चालला होता ते रे. पहा, या औषधात विष काल आपण दोघांनी समक्ष पाहिलेले. दोघा समक्ष कालवलं. मग आता हे औषध मी पिऊ का रे? पिऊन टाक. म्हणजे माझ्या अशाच नाही म्हणजे तुला. मग आता याला काय करावं? मी सांगतो असं करू. काय? हे औषध उगीच प्यायल्यासारखं करू आणि मेल्यासारखं पड. शाबास, छान युक्ती काढलीस. पण एवढं लक्षात ठेव, ह्याच्यामध्ये विष आपला दोघांनाच माहिती. घेता घेता खरंच घेशील पडदिशी मरशील. असं? हा, लेका तुझी कारठी कुणी सांभाळायची? अरे तुला कारठ्याचं पडले पण माझा प्राण मला नको आहे. असं काय करतो? घे लवकर. बरं काका, घेतो आता. अजून घेतलं नाही? 2 गोष्टी समजावून सांगितल्या. घरी 2 लेकरं बाळ आहेत, बायको आहे. आता काय यातून मी जगणार आहे थोडं? कारण आमच्या समक्ष महाराजांची परिस्थिती काय झाली मी डोळ्यानं पाहिली. घरी काय सांगितलं नाही. हे ते औषध धर का? काय रे? नाही म्हणजे घरी बरोबर सांग बरं का. म्हटलं काय विसरू नको. सांगितलेलं सगळं ध्यानात धर. मग नाही म्हटलं तुझ्या लक्षात आहे का? बरोबर आठवणीत आहे. उगीच घेतल्यासारखं करायचं. मेलास तू धर रे. तू बाकी भानगडच अजिबात काय करू नको. अरे तू उशीर भोळा माणूस पण मी सूचना देतो. कसा विसरे? घेतल्यासारखं करायचं. मेल्यासारखं एवढं मला कळ. तू धर रे. तू बाकी भानगडच अजिबात काय. पाहिलं का काका? मला म्हणतो औषध घेऊ नको, महाराजासारखा मरून जाशील. कोण तो? हा बेशरम बोलला बाबा. काय रे, याला औषध घेऊ नको म्हणतो? अहो, त्याला औषध घेऊ नको म्हणालो नाही. मग जरा लवकर घे म्हणालो. लवकर घे म्हणालो. असं असं असं. अरे हा कसा सांगत त्याला? अहो, त्याला डाव्या कानानं ऐकायला कमी आहे. मला अलीकडे ऐकायला कमी यायला लागलं. ऐकायला कमी तर काय, पुरं वाक्य ऐकल्याशिवाय सांगत येतो कशाला? आता ऐकायला येत नाही तर मी ऐकणार कसं काय? असं काय करता? अरे तुझ्या न ऐकण्यामुळे विनाकारण त्याला दम दिला का नाही मी? हे ते औषध कर कर गेला जो आता तू. बाळू, त्याला उभा कर. नाही तर चेष्टा काही कामाची रे. माणसानं कुठल्या वेळी काय करावं हे तरी कळतं का? बघा, आता चांगला होता एवढ्यात काय झाला होता याला? अरे त्याला सांगितलं काय आणि करायला लागला काय? बघा ना आता. उभा कर त्याला. बरं, चेष्टा करायची वेळ आहे. दरबारात चाललंय काय बघतो त्याच्या डोळ्यात. बाळू, हा असा का करायला लागला? आता मला तरी माहिती आहे. अरे यानं औषध घेतलं का? अहो, औषध घेतल्यापासूनच असं करतोय. औषध घेतल्यापासून? हो ना. पाहूया बरं. बघा बाळू, अरे हा काय तुझी चेष्टा करत नाही? मग औषध घेतल्याबरोबर यानं प्राण सोडला. म्हणजे मेला तो. मेला? खरा झाला तो. अरे काळू, गेला काळू, गेला काका. काय करायचं झालेल्या गोष्टीला? अरे काळू, एकाई की कसा निघून गेलास रे काळू. अरे काळू, एकाई की कसा सोडून गेलास रे काळू. बाळू, बाळू, हे काय करायला लागला तू? तसं नाही काका. कसं म्हणतो सांग बरं. जसे आम्ही दोघे दरबारात भरती झालो तेव्हापासून एकमेकाला सोडून कधी कुठे गेलो नाही.
इतकं दोघांचं प्रेम होतं. कुठे हिंडायचं झालं तरी आम्ही दोघं बरोबर जात होतो. काय काय झालेल्या गोष्टीला अहो आम्ही ड्युटीवर निघालो तरी आम्ही दोघं बरोबर जात होतो. काका काय सांगायचं तुम्हाला. अहो जेवाय लागलो तरी एका ताटात जेवत होतो. अहो कुठे फिरायला निघालो तरी आम्ही दोघं बरोबर जात होतो. अहो आम्ही ड्युटीवर निघालो तरी दोघं संग जात होतो. तुमचाच नोकर, तुम्ही सोंगाडे खरं पण तुमचा नोकर राजा, आणि तो राजा हातामध्ये आसूड घेऊन फडाडा मारतोय, तर तुम्ही मालक आहेत, सोंगाडे आहेत, कबूल आहे, पण तो मार खाताना कसं काय वाटतं? त्याला काय आम्हाला त्याच्याबद्दल काही शुभ असं वाटत नाही. कारण ज्या वेळेला स्टेजवर आम्ही असतो बरं तेव्हा कलावंत या दृष्टिकोनातून आम्ही तिथं वाहू किंवा आम्ही मालक आहे किंवा फड मालक आहे किंवा हा दर्जा आम्ही अजिबात ठेवत नाही. आम्ही त्यावेळी कलेशी वाहून घेतो. ते रक्तात रंगली दिवाळी. अरे हे आपण सोंग काढलं खरं हो, पण आता आपल्याला यातलं काहीतरी आलं पाहिजे का नको. बरोबर आहे. बाजीराव नाना हो बाजीराव नाना, लेना और देना तो तुमडी भर देना. बाजीराव नाना हो बाजीराव नाना. चार जमलं तिली त्याची म्हातारी मिली, चार जमलं तिली त्याची म्हातारी मिली. चौगाला माती देऊन माघारी आली, चौगाला माती देऊन माघारी आली. बाजीराव नाना हो बाजीराव नाना, लेना और देना तो तुमडी भर देना. बाजीराव नाना हो बाजीराव नाना. एक होता गहू त्याच्या पोळ्या केल्या 9, एक होता गहू त्याच्या पोळ्या केल्या 9. कुऱ्हाडीनं तुटना लई मऊ मऊ, कुऱ्हाडीनं तुटना लई मऊ मऊ. बाजीराव नाना हो बाजीराव नाना, लेना और देना तो तुमडी भर देना. बाजीराव नाना हो बाजीराव नाना. अरे मिटक्या बोल चिटक्या, या पोलीस खात्यात भरती होऊन झक्क मारल्यासारखं झालंय बघ. कर अरे बघ की आपली दशा. अरे त्या गजराचा खुनी शोधण्यासाठी या पोलीस खात्यात भरती होऊन आपण वाटते ड्रेस केले, पण त्या खुण्याचा तपास काय अजिबात लागेना. होय आलं बायकोला झगा एकच होता, ती नको नको म्हणत होती तर तसाच घेऊन आलोय. उठून बसून वाका हातरून हेअर कटिंग सलून, प्रोप्रायटर रंग्या न्हावी. मिशीचा कट ₹8.5 रुपये, दाढी ₹7 12 आणि चमन गोटा फुकट. ओ पाहुणा कोण हो तुम्ही? मी रंग्या न्हावी. आणि हे सभ्यग्रस्त कोण? माझं नाव संभ्या टेलर. टेलर संभ्या काय रे? सकाळच्या आपण आपल्याला एक गिराईक भेटले नाही. आता त्या शेवंताच्या बैठकीला जायचं म्हटलं तर पैसे पाहिजेत. अरे दादासाहेब इनामदार असल्यावर काय कमी आहेत पैसे? होय की का? चल रंगराव, ही शेवंत कोण? शेवंता शेवंता करारकर. म्हणजे तुम्ही बैठकीला निघालाय म्हणा की? होय की. मग आम्ही बी येऊ का तुमच्या संग? अरे मला बोंबला पाटलाची परवानगी लागते कशाला? चला चला तर चला. माणसा झंझणी पाहिलंच त्या प्रधानजीनं आज सकाळीच महाराजांचा सिंहासनावर खून केला ना, आणि तो दुसरं एवढंच करून स्वस्त बसला नाही, आणि मग पुन्हा आमच्याकडे हा खंजीर दिलाय आणि बाळराजांना जगातून नाहीसं करण्यासाठी 10,000 रुपये द्यायचं कबूल करून आम्हाला या कामगिरीवर सोपवलं. म्हणजे आता 10,000 रुपये तू घेऊन बाळराजाचा खून करणार? बापरे का रे? अरे ज्या महाराजांचे आपण 2 घास खाल्ले त्यांच्या अन्नावर आपली लेकरं बाळू पोचली हो ना, आणि त्यांच्या युवराजाला खलास करण्यासाठी हातात खंजीर घेऊन निघालास. काय म्हणावं रे तुला? वेड्या, मला सुद्धा मन आहे, भावना आहे. ज्यावेळी मी या खंजीराला हात घातला त्यावेळेला मागचा पुढचा विचार करूनच खंजीराला हात घातले. म्हणजे अरे तुला कल्पना नाही, बक्षीस मिळालं पाहिजे, निशाणी दाखवली पाहिजे आणि युवराज वाचले पाहिजे. त्याला एखादी युक्ती साधी सोपी, ती कोणती? पळत तुझ्या घरी जायचं आणि जाऊन तुझ्या म्हाताऱ्याला खलास करायचा.
म्हाताऱ्या माणसाला खलास करायचं? म्हातारा माणूस आहे केव्हाही जाणारच आहे. नाही तुझंही म्हणणं बरोबर आहे, कारण ते पिकलेलं पाणी केव्हाही गळून पडणार. मग बाळ युवराजासाठी म्हातारी खर्ची पडली त्याबद्दल दुःख मानायचं काही कारण नाही. मग फक्त दुःख एकच, कोणतं? आज आमच्या म्हाताऱ्याला खलास केली, उद्या आमचा म्हातारा उघडा पडला का राहिला? हो, तिकडं कुठं माझं लक्ष आहे. सांगतो असं कर, काय म्हातारी खलास केली तरी चालेल, पण आमचा म्हातारा जो उघडा पडतोय ना त्याला तुझी म्हातारी आणून दे. दोघात एकच म्हातारा आणि एकच म्हातारी. मग का कारणाशिवाय म्हातारीच्या मुळावर उठला असशील? नाही रे, विनोद म्हणून मी हा शब्द वापरला. आता मी तुला सांगतो असं कर, काय आता त्या प्रधानजीला हर प्रयत्नाने आपल्याला इथं थोपूनच धरलंच पाहिजे. तो मी सांगतो असं कर, तू पळत घरी जा आणखी आणि तुझ्या बायकोचं एक पातळ घेऊन ये आणि बघ बघ हे डोकं माझ्या बायकोचं. हो, काय हरकत नाही, घेऊन ये, जा लवकर ये. हे घे, शाबास. सगळी कामं जिथल्या तिथं व्हायला होणारच. मला वाटतं खरंच युवराजांच्या जीविताला काही धोका निर्माण. अजिबात काय युवराजांना होणार नाही, त्याची काळजीच करू नको. जरा प्रधानजीच्याकडे लक्ष ठेवा. हो हो, पाहतो ना. आले वाटतो. हे पहा, अशी पुन्हा दहशत घालायची ना. अरे फक्त आले म्हणल्यानंतर तू एवढा घाबरलास आणि प्रत्यक्षात प्रधानजी जरी इथं आले तर मग काय करशील? अरे लुगडं पुरं निसून झाल्यावर तो नव्हे त्याचा बाप येऊ दे, मी भ्यायचा नाही. असं होय, अशी दहशत घालू नकोस. बर चल, आटोप लवकर, कारण प्रधान यायची वेळ झालेली आहे. अरे वेडवाकडे गुंडाळायला गेलो ते बरोबरच आलं बघा. हे आता करेक्ट माझ्या बायको सारखा दिसतो. मी पातळ सोडून टाकी ना. अरे तुझ्यात आणि तिच्यात मला काही सुद्धा फरक वाटत नाही. अरे हे सगळं व्याप केलं युवराजांच्यासाठी. वा, हा. आता असं कर, काय करू आता, एक मूल घेऊन ये. मूल? आता मूल? हा. अरे आता मुलाला 9 महिने लागतील. हा त्याच्या. अरे कसलं तरी दुसरं घेऊन ये, जा. ब्रेच घेऊन. चालेल चालेल, जा लवकर ये. शाबास. सगळी कामं जिथल्या तिथं व्हायला लागली. हा ना, त्यार्थी मला वाटतं खरंच युवराजांच्या जीविताला धोका निर्माण. युवराजांच्या केसालाही धक्का लागणार नाही, त्याची अजिबात काळजी करू नकोस. आता तो प्रधानजी नव्हे, प्रधानजीचा बाप येऊ दे. हो, तू बैस, राणे होऊन बैस सिंहासनावर. मी पाहतो तो सेनापती येतो का. आले म्हणजे मला सूचना. हा, प्रधानजी आले म्हणजे तुला सांगतो. राणी सरकार. कोण आहे ते? मी हवलदार आहे. कोण हवलदार? हो. का आलास? त्या तुमच्या बाळयुवराजाला आमच्या स्वाधीन करा. माझ्या बाळराजाला? हो हो. आणि तुझ्या स्वाधीन? हो. ते कशाला? त्या बाळयुवराजाचा आम्हाला खून करायचा आहे. वेड्या माणसा, आज काही नशा घेऊन तरी आला नाही. मी कधीच नशा घेत नसतो. कुणासमोर काय बोलतोय शीच जाणीव आहे मला, त्याची चांगली कल्पना आहे. पण विचार करा, आज तुमच्या बाळयुवराजाला खलास केल्यानंतर आम्हाला बक्षीस मिळणार आहे. मग तुमच्या युवराजासाठी आमच्या गरीबाच्या पोटावर का पाय देतात? आल्या रस्त्याने चालता हो, हे केव्हाही शक्य होणार नाही. राणी सरकार, सामोपचाराने सांगतोय युवराजाला आमच्या स्वाधीन करा, नाहीतर हा प्रसंग तुमच्या प्राणावरून बेते. परवा नाही मला त्याची. एवढी घमेंड आहे का? मग मरायला तयार व्हा. 1 2 आणि हे. शाबास शाबास. तुम्ही हात धरून माझा राग शांत केला. हवलदार, राणी सरकार काय म्हणतात? राणी सरकार बाळ युवराजाला माझ्या स्वाधीन करायला तयार नाही. बाळ युवराज झुंजार यांना तुझ्या स्वाधीन करीत नाही? नाही ना. दे इकडे खंजीर. हा खंजीर. आणखीन या राणी सरकार, मैं जा सकता हूं. राणी सरकार. कोण आहे ते? मी प्रधान आहे. कोण प्रधानजी? कधीच नाही बरे येणं केलास? या ठिकाणी येण्याचं कारण बोला. दरबारीची भानगड झाली ते आपल्याला समजले असेल. काही नाही. भर सिंहासनावरती महाराजांचा खून झाला. काय काय म्हणता तरी काय? बरं सिंहासनावर महाराजांचा खून झाला. प्रधानजी, ज्यावेळी महाराजांचा खून झाला त्यावेळी तुम्ही कुठे गेला होता? तुम्हाला काही करता आलं नाही का त्यावेळेला? आता मी एवढ्याशा महाराजाला घेऊन कुठं जायचे आणि कुठं राहायचे? राणी सरकार, या राजधानीसाठी तुमच्या पतीचा खून मी केला नाही. मग 8 प्रधानापैकी मुख्य प्रधानाची जागा माझी असताना बाळ युवराज झुंजार यांना सांभाळण्याची जबाबदारी आपण सरसेनापतीवरती सोपवली. भर दरबारात तुम्ही होईताने माझा अपमान केला. त्या अपमानाची भरपाई म्हणून महाराजांचा खून मी केला आहे.
पण तेवढ्यानं माझं मन शांत झालं नाही. मग या ठिकाणी मी कशा करता आलो? म्हणजे अजून काय करायचं? म्हणजे बाळ युवराज झुंजार यांचा खून करायचा आहे मला. माझ्या बाळराजाचा? नाही नाही, ते केव्हा शक्य होणार नाही. तुम्ही आल्या रस्त्याने चालते हो. आल्या रस्त्याने चालता हो तर फिरवा इकडे हो. नाही म्हणजे आम्हाला आमची मुलं सुद्धा शाळेला होती, त्यामुळं त्या शाळेच्या बाबतीत आमच्या मनात पहिल्यापासून आदर, आम्हाला सुद्धा पुष्कळ शिकण्याची हौस होती. पण आमच्या परिस्थितीमुळं आम्हाला ते काही शिकता आलं नाही, कारण आम्ही 5 वर्षाचा असताना आमचे वडील वारले. अच्छा, 5 वर्षाचे. आणि त्यावेळेला वडील वारल्यानंतर काही काळ आमच्यात गरिबी जास्त झाली आणि म्हणून मग तुम्ही खुद्द कौलापूरला सुद्धा दिलेला आहे. कौलापूरलाच नाही, बाहेर सुद्धा आम्ही मदती पुष्कळ दिले.